न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। अकोलेच्या मंथन बांडे याचा महिला दिनानिमित्त 36 किलोमीटर सागरी पराक्रम, लाटा, भरती, ओहोटी आणि जहाजांच्या वर्दळीत मंथनचा रोमहर्षक जलप्रवास। अकोले तालुक्यातील खडकी खुर्द, हमू, विक्रोळी येथील अवघ्या 10 वर्षाच्या जलतरणपटू मंथन मुरलीधर बांडे याने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 36 किलोमीटरचे सागरी अंतर पोहून पार करत एक प्रेरणादायी आणि रोमहर्षक कामगिरी नोंदवली आहे। महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी रात्री 2:30 वाजता मंथनने महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून तसेच समुद्राची पूजा करून या ऐतिहासिक जलप्रवासाची सुरुवात केली। पुढील जवळपास 9 तासांचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता। समुद्रातील भरती, ओहोटीचा सतत बदलणारा खेळ, प्रचंड लाटा, मोठ्या मालवाहू जहाजांची सततची ये-जा आणि समुद्रावर मालवाहू जहाजांची सततची ये-जा आणि समुद्रावर पसरलेला तेलाचा तवंग अशा अनेक अडचणींचा सामना करत मंथनने आपल्या जिद्दीने हा प्रवास सुरू ठेवला। या सर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडथळ्यांवर मात करत सकाळी 11:50 वाजता त्याने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचून हा 36 किलोमीटरचा सागरी जलप्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला। गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांनी अधिकृत वेळ जाहीर करताच उपस्थित मित्र, नातेवाईक, क्रीडाप्रेमी तसेच त्याच्या शाळेतील प्रतिनिधींनी मंथनचे जल्लोषात स्वागत केले। टाळ्यांचा कडकडाट, अभिनंदनाचा वर्षाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांच्या या पराक्रमाचा गौरव करण्यात आला। या धाडसी उपक्रमासाठी त्याला प्रशिक्षक राजू पालकर सर, रोहित चव्हाण सर, सतीश निंबाळकर सर आणि संतोष पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या प्रशिक्षणामुळेच मंथन इतक्या कठीण परिस्थितीतही हे मोठे सागरी आव्हान यशस्वीरित्या पार केले।